गोरक्ष जालिंदर चर्पटाक्ष अडभंग कानिफ मचिंद्राद्या चौरंगी रेवनक भर्तरी संज्ञा भूम्या बुभूर नवनाथ सिद्धा। नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गोरक्षनाथाय नमः, श्री नवनाथाय नमः. उद्या म्हणजेच सोमवारी 3 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गोरक्षनाथांचा प्रकट दिन आहे. गोरक्षनाथ म्हणजेच नवनाथ संप्रदायातील नवनाथांमधील एक महत्त्वाचे नाथ. गोरक्षनाथांचा उद्या प्रकट दिन आहे. त्यांचा उद्या जन्मदिवस आहे. शिव अवतारी गोरक्षनाथ म्हणून त्यांना ओळखले जाते आणि महादेवांचेच दुसरे रूप म्हणून गोरक्षनाथांची पूजा केली जाते. उद्या त्यांचा जन्मदिवस आहे आणि गोरक्षनाथांच्या जन्मदिवशी आपण जर त्यांच्या काही सेवा केल्या तर गोरक्षनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली मनोकामना पूर्ण होईल. नवनाथांमध्ये गोरक्षनाथांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. उद्या गोरक्षनाथांच्या कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत. परंतु गोरक्षनाथ कोण होते, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांनी कशी तपश्चर्या केली याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. तर गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील एक नाथ होते. त्यांचे गुरु श्री मचिंद्रनाथ यांनी एका ब्राह्मण स्त्रीला भस्मारूपात विभूती दिली होती. तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला होता. परंतु तिने अविश्वास दाखवून ती विभूती गायीचे शेण जिथे टाकले जाते, ज्याला उकिरडा किंवा गोवराचा ढिगारा असे म्हणतात, त्या ठिकाणी टाकून दिली. आणि त्यानंतर 12 वर्षांनी जेव्हा मचिंद्रनाथ तेथे आले आणि त्या ब्राह्मण स्त्रीला पुत्र कुठे आहे असे विचारले, तेव्हा तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि श्री मचिंद्रनाथांनी त्या उकिरड्यातून म्हणजेच गोवऱ्याच्या ढिगाऱ्यातून म्हणजेच गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यातून श्री गोरक्षनाथांना प्रकट केले आणि त्या उकिरड्यामधून गोरक्षनाथ बाहेर आले आणि त्यांचा जन्म झाला. 12 वर्षांचे अत्यंत दिव्य बालक, जणू काही श्री महादेवांचेच दुसरे प्रतिरूप असे दिव्य बालक त्या उकिरड्यामधून बाहेर आले आणि ते बालक म्हणजेच श्री गोरक्षनाथ होते. गोवऱ्याच्या ढिगाऱ्यातून म्हणजेच उकिरड्यामधून त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना गोरक्ष असे नाव श्री मचिंद्रनाथांनी दिले आणि गोरक्षनाथ उदयास आले. पुढे गोरक्षनाथांना श्री मचिंद्रनाथांनी दत्त महाराजांच्या सानिध्यात गिरनार पर्वतावर तपश्चर्येसाठी बसवले आणि गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या सानिध्यात दत्त महाराजांच्या आशीर्वादाने गोरक्षनाथांनी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली आणि जगाच्या कल्याणासाठी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. आजही गिरनार पर्वतावर गोरक्षनाथांचे मंदिर आहे आणि गोरक्षनाथांचे शिखर हे सर्वात उंच आहे, जेणेकरून त्यांना दत्त महाराजांच्या पायांचे नित्य दर्शन होईल. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी दत्त महाराजांनी गोरक्षनाथांचे शिखर हे सर्वात उंच ठेवले आणि आजही गिरनार पर्वतावर गोरक्षनाथांचे मंदिर आहे आणि अनेक नाथभक्त दत्तभक्त तेथे गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी जातात. गिरनार परिक्रमेच्या दरम्यान गोरक्षनाथांचे दर्शन घेतले जाते. कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत गिरनार पर्वताच्या परिक्रमेचा यात्रा उत्सव असतो आणि या काळात अनेक दत्तभक्त नाथभक्त गिरनार पर्वताच्या परिक्रमेसाठी जातात आणि दत्त महाराजांच्या पादुकांचे गोरक्षनाथांच्या मंदिराचे दर्शन घेतात. सोमवारी सोमप्रदोष आणि गोरक्षनाथांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे हा मोठा योगायोग जुळून आलेला आहे. गोरक्षनाथांना महादेवांचे अंशावतार मानले गेले आहे आणि गोरक्षनाथांना शिवगोरक्ष योगी असे देखील म्हटले जाते. त्यामुळे गोरक्षनाथांचा प्रकट दिन हा सोमवारी सोमप्रदोषला आल्यामुळे खूप मोठा योगायोग जुळून आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा असा हा दिवस एकत्र आलेला आहे. त्यामुळे या दिवशी गोरक्षनाथांची सेवा करणे हे खूप महत्त्वाचे ठरेल. गोरक्षनाथांचा प्रकट दिन आपण कसा साजरा करतो यापेक्षा आपण गोरक्षनाथांच्या कोणत्या सेवा करतो, त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. गोरक्षनाथांचा उद्या प्रकट दिन आहे. त्यामुळे या दिवशी आपण कोणता अध्याय वाचावा तर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 9वा अध्याय, ज्यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे. गोरक्षनाथ गोवऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्रकट झालेले आहे ही कथा दिलेली आहे. तुम्ही गोरक्षनाथांच्या प्रकट दिनानिमित्त श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 9वा अध्याय वाचू शकता.
ज्यांना संततिप्राप्तीची इच्छा आहे, ज्यांना मुले बाळे सुखी राहावे, त्यांना काहीही अडचणी अडथळे येऊ नये, सर्व प्रकारच्या कला सिद्धी त्यांना प्राप्त व्हाव्या अशी इच्छा आहे, त्या सर्वांनी या दिवशी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 9वा अध्याय वाचावा। या दिवशी तुम्ही काय करावे तर सकाळी उठल्यावर नवनाथांचा फोटो जर तुमच्याकडे असेल किंवा नवनाथांतील कोणत्याही नाथांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल तर तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर तो ग्रंथ मांडायचा आहे, फोटो मांडायचा आहे, फोटोसमोर तुम्ही ग्रंथ ठेवायचा आहे। नवनाथांच्या फोटोची, गोरक्षनाथांच्या फोटोची पूजा करायची आहे, ग्रंथाची पूजा करायची आहे। नवनाथांच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। फोटोला अभिषेक करताना एखादे फूल पाण्यामध्ये किंवा पंचामृतामध्ये बुडवायचे आहे आणि ते फोटोवर शिंपडायचे आहे, ज्यामुळे फोटोला अभिषेक केला असे होईल। तुम्ही मूर्तीला पंचामृताने किंवा फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता। त्यानंतर नवनाथांना भस्म अतिशय प्रिय असते, त्यामुळे तुमच्याकडे भस्म असेल तर ते तुम्हाला नवनाथांच्या फोटोला किंवा मूर्तीला, गोरक्षनाथांच्या फोटोला किंवा मूर्तीला लावायचे आहे। जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो नसेल तर नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या मुखपृष्ठावर नवनाथांचा फोटो दिलेला आहे, त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। त्या फोटोला भस्म लावायचे आहे। नवनाथांना भस्म अतिशय प्रिय असते, त्यामुळे फोटोंना भस्म लावायचे आहे आणि चंदन लावायचे आहे। त्यानंतर धूप दीप लावून त्यांना ओवाळायचे आहे। नवनाथांना फुले अर्पण करायची आहे, गोरक्षनाथांना फुले अर्पण करायची आहे आणि त्यांची मनापासून भक्तिभावाने पूजा करायची आहे। नवनाथांची सेवा ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे। आपल्या आयुष्यात कोणतेही संकट असो, अडचणी असो, अडथळे असो, नवनाथ महाराज आपल्या आयुष्यात असलेली कोणतीही संकटे दूर करतात आणि आपले यशाचे दरवाजे उघडतात। त्यामुळे ज्यांना संकटांचा कंटाळा आलेला आहे, आयुष्यात अनेक संकट आहे, ज्यामुळे जे हतबल झाले आहे, त्यांनी नवनाथांची सेवा करावी। नवनाथांची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। नवनाथांची सेवा इतकी प्रभावी आहे की आपण एक दिवस जरी त्यांची मनापासून सेवा केली तरी देखील आपल्याला लगेच परिणाम दिसून येतात। त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर खूप संकटे आहे आणि तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा कंटाळा आलेला आहे, तुम्ही अगदी त्रासले आहात, तर तुम्ही नवनाथांची सेवा नक्की करावी। आता फोटोची पूजा केल्यानंतर आपल्याला गोरक्षनाथांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। गोरक्षनाथांना सर्वात प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे उडदाचे वडे। तुम्ही नवनाथांना म्हणजेच गोरक्षनाथांना उडदाचे वडे नैवेद्य रूपात अर्पण करू शकता। फक्त एखाद्या वड्याला मेंदू वड्यासारखे होल करून तो वडा नवनाथांना नैवेद्य रूपात अर्पण करायचा आहे। बाकीच्या वड्यांना तुम्हाला मेंदू वड्यासारखे होल करायला जमले नाही तरी देखील चालते, एखाद्या वड्याला होल केले तरी देखील तुम्ही तो वडा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता। मुख्यतः उडदाच्या वड्याचा नैवेद्य गोरक्षनाथांना अर्पण करतात, परंतु जर तुम्हाला उडदाच्या वड्याचा नैवेद्य अर्पण करायला जमणार नसेल तर तुम्ही चपातीचा मलिदा देखील बनवू शकता। म्हणजेच तुम्हाला 2.5 चपातीचा भुगा करायचा आहे, त्यामध्ये गूळ आणि तेल किंवा तूप मिक्स करायचे आहे आणि त्याचा मलिदा तयार करून तो नवनाथांना अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्ही घरातील सर्व व्यक्ती नंतर खाऊ शकता आणि उडदाच्या वड्यांचा नैवेद्य देखील तुम्ही घरातील सर्व व्यक्ती खाऊ शकता। या दिवशी गोरक्षनाथांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 9वा अध्याय वाचणे खूप महत्त्वाचे असते। तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही तो अध्याय वाचू शकता। त्यानंतर आता आपल्याला दिवसभर नवनाथांची सेवा करताना नवनाथांचा मंत्रजप देखील तुम्ही करू शकता किंवा गोरक्षनाथांचा मंत्रजप देखील तुम्ही करू शकता। तुम्ही गोरक्ष जालिंदर चर्पटाक्ष अडभंग कानिफा मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी सौद्या भूम्या बुबपूर्व नवनाथ सिद्धा या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम चैतन्य शिव गोरक्षाय नमः किंवा ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः किंवा ओम गोरक्षनाथाय नमः किंवा ओम शिव गोरक्षाय नमः
या मंत्राचा तुम्ही नवनाथांसमोर बसून जप करू शकता। तुम्हाला जितक्या वेळेस जप करायचा आहे तितक्या वेळेस तुम्ही तो जप करू शकता। जर तुम्हाला नवनाथांसमोर बसून जप करायला जमले नाही तर तुम्ही दिवसभरात काम करताना देखील आपल्या मुखातून या मंत्राचा जप करू शकता। दिवसभर तुमच्या कामासोबत तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे जो जमेल तो मंत्रजप तुम्ही करू शकता। सोबतच तुम्ही श्री गोरक्षनाथ अष्टोत्तरशत नामावली देखील पठण करू शकता। म्हणजेच गोरक्षनाथांचे 108 नावे देखील तुम्ही पठण करू शकता। तुम्हाला आता यातील ज्या जमेल त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता आणि गोरक्षनाथांची कोणतीही सेवा केली तरी देखील आपल्याला नाथ महाराज आशीर्वादच देणार आहे। आणि उत्तम शिष्य कसा असावा याचे उदाहरण म्हणजे गोरक्षनाथ आहे। त्यामुळे गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांची देखील तुम्ही जर सेवा केली तरी देखील गोरक्षनाथ आपल्यावर प्रसन्न होणार आहे। गोरक्षनाथांचे सद्गुरू म्हणजेच दत्त महाराजांची आपण सेवा केली तरी देखील गोरक्षनाथ आपल्याला आशीर्वाद देणार आहे। त्यामुळे त्यांचे गुरु सद्गुरू यांची देखील आपण सेवा केली तरी देखील आपल्याला गोरक्षनाथांची सेवा केल्याचे पुण्य मिळणार आहे। आणि गोरक्षनाथांचे गुरु सद्गुरू म्हणजेच दत्त महाराज मच्छिंद्रनाथ महाराज यांची सेवा करणे देखील खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्हाला उद्या जर गोरक्षनाथांची सेवा करायला जमली नाही तरी तुम्ही दत्त महाराजांची जरी सेवा केली तरी देखील तुम्हाला गोरक्षनाथ महाराज आशीर्वाद देणार आहे। त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची नवनाथांची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील। आणि उद्या सोमप्रदोष असल्यामुळे महादेवांची देखील आपल्याकडून सेवा होणारच आहे। आणि सोमवारी सोमप्रदोषला तुम्ही महादेवांची देखील सेवा करतच असाल। महादेव यांचा अंशावतार म्हणजेच शिवयोगी गोरक्षनाथ। त्यामुळे तुम्ही गोरक्षनाथांसोबत या दिवशी महादेवांची देखील सेवा केली तर ते खूप उत्तम ठरणार आहे आणि गोरक्षनाथ यामुळे प्रसन्नच होणार आहे। अशा प्रकारे गोरक्षनाथांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता। आणि जर तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमले नाही तर दिलेल्या मंत्रांपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही तुमचे काम करताना जप केला किंवा तो मंत्र ऐकला तरी देखील तुम्हाला गोरक्षनाथ आशीर्वादच देणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नवनाथ महाराजांसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त नवनाथ भक्तांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। नवनाथ महाराज आपल्या सर्वांना सुखी ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः।